पॉपकॉर्न पे चर्चावर आज कट्टा आहे जमलेला फॅमिलीचा आणि तो सुद्धा आहे वंदू आणि चंदू. म्हणजे आधी वंदू मग चंदू आणि आम्ही पॉपकॉर्न आणलेले आहेत कारण आमच्याकडे सेलिब्रेशन पॉपकॉर्ननेच होतं. अरे तुमचं सेलिब्रेशन तुम्ही मला माहित नाही खूप आवडतं सिनेमात कसं केलंय. गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे अगदी गेल्या वर्षीपर्यंत तुम्ही डबल सीट किंवा अगदी त्याच्या आधी टाइम प्लीज आईच्या भूमिका करत होतात. अचानक आजीच्या भूमिका तुम्ही कशा करायला लागलात म्हणजे फोटोकॉपी आणि आता हे फॅमिली कट्टा वगैरे म्हणजे वय तर नाही वाढलेलं तसं. नाही आता पण आजी झाले रे एवढं जवळ जाऊ नको सगळ्या रेषा दिसतील तुला. नाही 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 कुठे वय बी झालंय. नाही मी तू खूप चॅलेंज देऊ नको. ती लगेच आजी नंतर सरप्राइझिंग 16 वर्षाच्या भूमिकेत पण तुला दिसेल. काही तू विश्वास ठेवू नको. मी जेव्हा 40 वर्षाची होते तेव्हा मी रमलईमध्ये भूमिका केली 25 वर्षाची. जेव्हा मी पहिलं नाटक सुरू केलं तेव्हा माझा हिरो माझ्यापेक्षा 25 वर्षांनी मोठा होता मधुकर तोरडमल. जेव्हा मी शेवटचं नाटक केलं मन उधाणं वारायचे त्यातला हिरो उमेश कामत होता. तो माझ्यापेक्षा 25 वर्षांनी लहान. प्रत्येक वेळेला भूमिकेकडे स्क्रिप्टकडे दिग्दर्शकाकडे बघते आणि हा नेहमीच तिने चॉईस ठेवलं. त्यामुळे आता जेव्हा ती निर्माती म्हणून उतरत होती तर माझं आद्य कर्तव्य होतं की मी आहे म्हणून. तुमचं कर्तव्य होतं का तुम्ही सांगितलं की तुलाच करायला लागेल. कर्तव्य होतं तिने विचारलं तरच कोणी विचारलं. मी विचारल्यानंतर सगळे तयार झाले. हा माझं गुडविल इतक्या वर्षाचं कामी आलं. जवळपास 4 पिढ्याचे अक्षरशः म्हणजे म्हणायला म्हणून नाही की 4 पिढ्या आहेत. दिलीप प्रभावळकर ते रुंजी शेवटची 6 वर्षाची मुलगी जर पकडलं तर 4 ते 5 पिढ्या आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळ्या ऍक्टिंग स्कूलचे नट आहेत. पण ते या फॅमिलीत इतके फिट्ट बसलेले आहेत. हे तुम्ही फॅमिलीच्या व्हॅल्यूज आणि हे सगळं सांगताय तर चंद्रकांत कुलकर्णी आजकाल मला असं दिसतंय की वाडा चिरेबंदी मोठी फॅमिली बरं हा फॅमिली कट्टा सिनेमा तर तुम्ही असे त्या मोठ्या कुटुंबाच्या प्रेमात. नाही असं काही नाही. खरं तर म्हणजे खूप अगदी व्हॅल्यूज आणि सांगणार नाही माणसाचं चित्र आहे अगदी पूर्ण. प्रत्येक बसलेला समोर बसलेल्या प्रेक्षकाला वाटेल की हे आपल्या घरात चाललेलं आहे आपल्यातले. अरे हा असाच वागतो तो तसाच वागतो. असोसिएशन आहे त्याच्यातलं रिलेशन आहे. आणि पुणे मुंबई परदेश अमेरिका इंदोर असं जोडणारं हे स्क्रीन प्ले असल्यामुळे त्याची मर्यादा मला हातात आता स्काय इज द लिमिट खेळायला मिळालं. ह्या सिस्टर कन्सर्न काय कन्सर्न आहे तुमचा. वी आर व्हेरी कन्सर्न सिस्टर्स. पुढचा तुमचा कन्सर्न कसा असणार आहे. हा पहिला कन्सर्न तुम्ही माणिक वर्मांच्या या 4 मुली आहेत म्हणजे ज्या बहिणी समजवतात यांच्याविषयी सगळे बचकूनच असतात. कन्सर्न खरा पण मला नेहमी स्त्री ओरिएंटेड सिनेमे करायला आवडतील. कारण आपल्याकडे मला स्वतःला असं वाटतं की फारच पुरुष सगळीकडे उधळलेत. सगळ्या पूर्ण इंडस्ट्रीमध्ये जरा पुरुषांचंच साम्राज्य चाललंय आणि त्या अतीच झाले. आणि सगळे चॅनलवाले सुद्धा बायकांना फक्त नाचायला लावतात आणि पुरुषांना चांगल्या भूमिका देऊन मोकळे होतात. ही 7 ऑक्टोबर तारीख जी आहे त्याच समोर झीचा सिनेमा आहे जाऊन द्या ना बाळासाहेब. तर ते एक धाडस नाहीये का की त्याच वेळेला त्याच मला माझ्या प्रॉडक्टमध्ये पूर्ण खात्री आहे. नाही धाडस आणि अमोल असं आहे. ह्याच्या आधी जे क्लॅश झाले त्यावेळेला काय झालं आपण बघितलं. आता त्याच्यामध्ये तू म्हणतो तसं धोका असतो पण काय शेवटी काहीतरी तर उडी मारली पाहिजे काहीतरी घेतलं. कारण असं आहे की शुक्रवार 52च आहेत. सिनेमांची संख्या आपणच आपल्या कार्यक्रमांना सांगतो की वाढत चालली. म्हणजे प्रत्येक शुक्रवारी कोणीतरी येणार. आणि ही सांस्कृतिक शेती आहे रे की म्हणजे एक पश्चिम महाराष्ट्रात फक्त ऊस पिकतोय म्हणून आता काय मराठवाड्यात विदर्भात किंवा बाकीच्या लोकांनी शेती सोडून द्यायची का. गेला का आईवरचा राग. मी तिच्याबरोबरचं पहिलं नाटक या छोट्या निवृत्तीनंतर मी करेन आणि तोपर्यंत मी चांगलं नाटक असं निवडेल की ती नाही म्हणू शकली नाही. पॉपकॉर्न महत्वाची घोषणा केली त्यांनी की ते चांगलं नाटक करणार. नाही चांगलं नाटक मी नेहमीच करतो. हिने नाही म्हणावं असं कुठलंच नाटक नाही आणि असं तिने आतापर्यंत म्हटलेलं नाही की हे नाटक आपल्याला करायचं आहे. का करायचं आहे. मग आता तिच्या वयोमाना परत्वे जे दिसत नाही थोडे कमी प्रयोग करू कमी दगदग करू पण तिने थिएटर करायला पाहिजे. युगांत आता पुढे कधी येतं म्हणजे त्याची सगळ्यांना वाट बघतो. होईल पण म्हणजे ते 9 तास आम्हाला बसून नाही पण आता बघायला लावणारच आहे. कारण असं 91 साली मी 11 वर्षाचा होतो. अगं तो लहान आहे जरा उद्धटपणे बोलतो या चर्चेमध्ये पण लहान आहे तसं आपल्यापेक्षा. तू वंदू वगैरे म्हणाला तेच ठीक आहे ते राग आला तुम्हाला. नाही बरं आलं तर काय करायचं. जी आजी आहे म्हणजे
वंदना गुप्ते, हां मालती सबनीस, तर त्या बरंच खायच्या प्यायच्या गोष्टी, गुलाबजाम आणि ते सगळं ते बघताय. सगळं तर प्रशांत दळवींनी वंदना गुप्तेंचं लक्षात ठेवूनच केलंय. हां, तेच मला विचारायचं मी पण सीकेपी, सबनीस फॅमिली सीकेपी, मी पण सीकेपी लोकांचा खाण्यापिण्यावरती भयंकर आग्रह असतो. खाण्यापिण्यावर नाही, खाण्यापिण्यावरच आग्रह प्रेम असतं. त्यांची खासियत आहे की सगळ्यांना म्हणजे सकाळी नाश्त्याला बसले की दुपारची जेवणाची काय, दुपारी बसले हात की धुताना रात्री चहा बरोबर काय खायचं. चला आता दुपारी काय. अरे हात ना अर्धवट धुतात दुपारचा बिर्याणीचा, म्हणजे नंतर जाता येताना ह्याच्यावर पण असतात ते, म्हणजे थोडस अर्धवटच हात धुतात. नाही, मुळात सगळे येत आहेत ना, तेव्हा प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ ती त्यांना खायला घालणार आहे. तर चांगलं आहे. तुम्ही खूप एक कुरकुरीत, रुचकर, पौष्टिक सिनेमा नाही, पॉपकॉर्न पे चर्चा, त्याच्यासाठी वेळ दिला. पण सिनेमा पण तसंच नाही, लावलं काय असतं, त्यांनी. पुन्हा आमच्याकडे आता मंगळवारी हे आमचं दाखवणार, पुन्हा आमच्या सिनेमा शुक्रवारी अमोल परचूरे काय बोलणार याचंही टेन्शन घ्या. तिसऱ्या दिवशी तिकडून चाफळकर काय फोन करतात, प्लाझावाले काय फोन त्यामुळे करतात, लवकरात राहुल लवकर अक्षर आम्हाला दुसऱ्या आठवड्याचा काय रिझल्ट येतात ह्याचंही आमचं टेन्शन घ्या. असं करू नका. मराठी सिनेमा आहे, प्रेम करा. ही माणसं कधी कधी बोलतात त्याच्यावर विश्वास ठेवू नका.